तर नमस्कार सगळ्यांना. @स्टेनम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण असं टार्गेट घेतलेलं आहे, की तुमचे जेवढे 7 पेपर आहे, टोटल 7 पेपर ते सगळे 7 पेपरचे इम्पोर्टंट क्वेश्चन द्यायचे. स्पेशलायझेशन फक्त फायनान्स सिलेक्ट केलं आपण यावेळेस केलेलं आहे. पण मी मार्केटिंगचे पण स्टुडंट जॉइन झाले होते, जे कॉमन सब्जेक्ट म्हणून मी त्यांना पण क्वेश्चन दिलेले. ते पण 90 अबाउव्ह 90 डेटा एनालिसिसचे तर अबाउव्ह 95 चे क्वेश्चन आले होते. 90-95 अबाउव्हचे क्वेश्चन येत आहे. तर बघू शकता तुम्ही. आत्ताच फायनान्सचे आत्तापर्यंत 3 पेपर झाले. तिन्हींचे टार्गेट बेस आपण क्वेश्चन दिले होते. सगळे हिट झालेले. सगळे तुम्ही टेलिग्रामला मी बघू शकता जॉइन होऊन की तिथे मी सगळे अपलोड केले. कोणकोणते दिले होते आणि कोणकोणते नाही. आपण प्रूफनी बोलतो. आपण आपण नॉर्मल याच्यावरती बोलत नाही. तर तुम्ही बघू शकता. आता आपण वेळ न घालवता या व्हिडिओला चालू करूया. कारण कसं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा उद्या पेपर असणार त्यामुळे न वेळ घालवता व्हिडिओला चालू करूया. बरोबर. आता सब्जेक्टचं नाव आहे तुमचं बिहेवियर फायनल. बरोबर. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण याच्यावरती काय म्हणतात की व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक विनंती आहे, की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक असणार आहे टेलिग्रामची. त्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. तिथं माझा UPI आयडी किंवा या UPI आयडीवरती ₹21 पे केल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल सब्जेक्टचे तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहे इम्पॉर्टंट. तर तुम्ही ते तेवढे क्वेश्चन करून गेले तरी तुम्ही ओव्हरऑल पास नाही, अबाऊ 50% पास तर म्हणून सोडून द्या. अबाऊ 70 ते 80% तुम्हाला मार्क हमखास पडणार आहे. तर आपण वेळ न घालवता या व्हिडिओला चालू करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जॉईन व्हा. एवढं नक्की सांगतो. ओके. तर बघू शकता. आता याच्यामध्ये काय दिलंय, मी जास्त क्वेश्चन वाचत बसणार नाही. मी फक्त तुम्हाला स्लाइड दाखवतो. तुम्ही क्वेश्चनचे स्क्रीनशॉट काढून पटापट काय म्हणतात की अभ्यास करा, कारण उद्या आपला पेपर आहे. ओके. आणि तुम्हाला याच्या नोट्स पाहिजे असेल तर याच्या नोट्स आपण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. ओके. आता बघू शकता की काय पहिलाच क्वेश्चन आहे, डेफिनेशन ऑफ बिहेवियर फायनान्स एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप. आता हे तर कन्फर्म क्वेश्चन आहे, कारण तुम्हाला बिहेवियर फायनान्स काय सब्जेक्ट आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स स्कोप माहिती असेल तरच तुम्ही ओव्हरऑल अभ्यास करणार आहे. बरोबर. नंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल बँक ट्रेडिशनल फायनान्स अँड बिहेवियर फायनान्स. ओके. तर तो बघू शकता. आता मी काय केलेलं आहे, हा पहिला टॉपिक घेतलेला आहे. नंतर तिसरा का चौथ्या टॉपिक मधले हे क्वेश्चन आहे. आता तुम्ही असं करू शकता, टायमिंग कमी आहे म्हणून. तर तुम्ही काय करू शकता की थोडं जे डबल क्वेश्चन आहे किंवा जे तुम्हाला असं वाटतं, मी तर सांगणारच आहे. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन आहे, सेकंड लास्ट, नंतर लास्ट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे. मी वाचून दाखवत नाही, कारण टाइम जास्त गेला तर तुमचं काय होतं की तुम्हाला व्हिडिओ लांब होते, मग त्याच्यामुळे टाइम तुमचा जातोय आणि परत तुम्हाला अभ्यास पण करायला टाइम भेटला पाहिजे. नंतर हे सेकंड नंबरचा आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं झाल्यानंतर लास्ट नंबर आहे, त्या सेकंड लास्ट नंबरचा आहे. तर बघू शकता एवढे फर्स्ट व्हिडिओमध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम हे क्वेश्चन दिलेले आहे. तर आपण सेकंड स्लाइड मध्ये बघूया. आता सेकंड स्लाइड मध्ये सॉरी माझ्याकडून खाली आलेलं आहे, त्याच्यामुळे सेकंड स्लाइड मध्ये पण तुम्ही बघू शकता. हे जे क्वेश्चन आहे हा सेकंड चॅप्टर वरचे, याच्यामधले सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही बघून घ्या. ओके. आता मी याचं काय केलेलं आहे तुम्हाला लास्टला मी नक्की सांगतो. नंतर त्यानंतर बघू शकता हे 4 नंबरच्या चॅप्टर वरती वाटतं, त्याच्यामधले पण मी अपलोड केलेले. बरोबर. आता त्याच्यानंतर ही लास्ट व्हिडिओ आहे. आता मी काय केलं, याच्यामध्ये 1 to 5 जे चॅप्टर आहे त्याच्यामधले जे मोस्ट इम्पॉर्टंट कोण ते मी एका स्लाइडमध्ये दिले तुम्हाला टाकून. तुम्ही बघू शकता. एवढे क्वेश्चन केले तरी तुम्ही ओव्हरऑल पेपर लिहून येऊ शकता. पण मी असं रेकमेंड नाही करणार की तुम्ही एवढेच क्वेश्चन करा. आणि मी कोणता पण एसपीपीओच्या एसपीपीओच्या याच्यावरती मी तुम्हाला अनालिसिस करून पेपर फक्त सिलेबस तुम्हाला मी क्वेश्चन देते. ओके. तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जे सांगितलं ते डिफरंट ट्रेडिशनल, नंतर बिहेवियर काय आहे, नंतर थिअरी येणार, नंतर काय आहे, टाइप्स येणार, नंतर तुम्हाला इमोशनल बेस येणार, हे तुमचे इम्पॅक्ट ऑफ बेसिक इन्व्हेस्टमेंट येणार, नंतर थिअरी येणार. जे बेसिक क्वेश्चन आहेत ते बेसिक क्वेश्चन येणार. तुम्ही बघू शकता. मी मिनिमम टायमामध्ये मिनिमम 4 ते 5 मिनिटांमध्ये व्हिडिओ संपवले आहे. सॉरी व्हिडिओ पूर्ण एक्सप्लेन केलेलं नाहीये. तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ सगळे एक्सप्लेन करून भेटेल, पण तुमचा उद्या पेपर आहे म्हणून टाइम नको वेस्ट व्हायला. व्हिडिओ अपलोड करायला पण उशीर झाला म्हणून मी असे व्हिडिओ केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. परत एकदा मी रेकमेंड करतो, आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनलचे आहे, त्याच्यामध्ये मी ओव्हरऑल सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहे. तर आपण भेटेल नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.